नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। महापालिकेतील नेत्यांच्या केबिनवर खर्च करण्यापेक्षा पालिकेची इमारत पाडून नव्याने उभारावी, विरोधकांची मागणी। अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 5 आणि 6 मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर, 6 मार्च रोजी भिवंडीत सभा आणि 23 मार्चला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नगरसेवक पद रद्द झालेले किने दाम्पत्य आणि शकीला कुरेशी या तिघांना पक्षाकडून पुन्हा उमेदवारी। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महानगरपालिकेतील 2ऱ्या मजल्यावरील स्थायी समिती सभापतीच्या केबिनच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग जीर्ण झाल्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हा भाग पाडण्यात आला। यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतील काही कार्यालये आणि पत्रकार कक्ष काही वेळासाठी रिकामी करण्यात आली होती। त्यानंतर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेच्या 2ऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभापतींच्या केबिनकरिता नव्याने भिंत उभारण्यात आली होती। केबिन जरी नवीन असली तरी जुनी इमारत असणाऱ्या पहिल्या मजल्यावरील आडव्या भिंतीवर स्थायी समिती सभापतींचं कार्यालय उभारण्यात आलं आहे। आज दुपारी या ठिकाणी तडा गेल्यामुळे पालिकेच्या वतीने भिंत पाडण्यात आली। पालिका शहरातील इमारती जीर्ण झाल्या तर त्यांना नोटिसा पाठवते, पण या इमारतीला तडा गेला असून पालिकेने महिनाभरापासून यावर दुर्लक्ष केल्याची खंत पालिकेतील नगरसेवकांनी व्यक्त केली। नेत्यांच्या केबिनवर खर्च करण्यापेक्षा पालिकेची इमारत पाडून नव्याने उभारावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। माझ्या मते ते जो आज काही प्रकार घडला तो छत पाडण्याचा किंवा पडल्याचा तो जो महिन्याभरापासून चालू होतं, ते काहीतरी त्याचा वाकड आधी वाकला होता आणि तो आज काही पडण्याच्या अवस्थेत आला तर तो शेवटी जबरदस्ती पाडण्यात आला। पण एकंदरीत महापालिकेची अवस्था तुम्ही फक्त आतलं रंगवटी आणि नेत्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या कॅबिन बघून त्याच्यावर जाऊ नका। महानगरपालिकेची बाहेरची अवस्था आहे बघा, इथेच बघा, या अशा मोठमोठ्या भेगा पडल्या, एवढी वाईट अवस्था आहे। एवढीशी भेग जर एखाद्या बिल्डिंगला दिसली तर हेच महानगरपालिकेचे अधिकारी त्या बिल्डिंगवाल्याकडे जाऊन त्यांचं रक्त पितात की याचं क्वालिटी ऑडिट करून घ्या आणि एवढा त्यांना त्रास देतात, मानसिक छळ देतात, नोटिसा देतात, घरं खाली करायची। महापालिकेची अवस्था बघा किती वाईट आहे। माझं तर म्हणणं आहे महापालिकेला, आयुक्तांना आव्हान आहे की ही महानगरपालिका नवीन पाडा ही धोकादायक नाही, अति धोकादायक झालेली वस्तू आहे आणि नवीन बांधावी। देशभर दौरे केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 5 आणि 6 मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। 5 मार्चला राहुल गांधी खानदेश, औरंगाबाद परिसराचा दौरा करणार आहेत, तर 6 मार्चला राहुल गांधी भिवंडीमधील सोनाळे गावात सभा घेणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात जल्लोषाचं वातावरण आहे, अशी माहिती काँग्रेसचे ठाणे संपर्क नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाण्याच्या टिपटॉपमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ठाणे जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहेत। गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं भिवंडी लोकसभा जिंकली होती, त्यामुळे यंदा ही जागा काँग्रेसकडेच राहणार आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यात राहुल गांधी यांची पहिली सभा असल्याने ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत। आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, खानदेशामध्ये, औरंगाबाद मराठवाड्यामध्ये आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची आपण जाहीर सभा घेतोय। लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच हा दौरा होत असल्यामुळे मला वाटतं याला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे सोनाळे ग्रामपंचायत जे आहे, भिवंडी बायपासला असणारे गाव आहे, त्या ठिकाणी ही सभा आपण घेतोय। त्यासाठीच आज कार्यकर्त्यांची बैठक झाली, नियोजन करता मी गेले 2-3 दिवस त्या संबंधी कार्यवाही सुरू आहे आणि पहिली सभा होत असल्यामुळे एक उत्सुकता आहे लोकांमध्ये।
नाही, निवडणुकीचं म्हणून नाही, खरं म्हणजे अनेक दिवसाची चर्चा सुरू होती. कारण या क्लस्टरमधले मतं वेगळे होते. कारण त्याचा एकूण परिणाम जो ठाणे शहरावर होणार आहे किंवा मुंबई शहर होणार आहे किंवा मोठ्या शहरावर होणार आहे, तर मला असं वाटतं की या क्लस्टर डेव्हलपमेंटचा परिणाम जो दीर्घकाळ राहणार असल्यामुळे विचारपूर्वक निर्णय राज्य सरकारने घेतला आणि मला आनंद आहे की याचं सर्वदूर मोठं स्वागत झालेलं आहे. ठाणे शहरात मध्यवर्ती भागात असणाऱ्या आम्रपाली बारवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. सदर बारवर यापूर्वी बरेच वेळा असा छापा टाकण्यात आला आहे, परंतु प्रत्येक वेळी पोलिसांना काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे सदर बारवर छापा टाकण्याचं पोलीस नाटक करीत असल्याचं नागरिकांचं म्हणणं असून कानून के हात लंबे होते ही म्हण देखील या बारवरील छाप्याबाबत खोटी ठरली आहे. त्यामुळे या बारच्या छाप्याबाबत पोलिसांच्या गोटातूनच आधी माहिती पुरवण्यात येत असल्याचं समजतं. तसंच ज्या दिवशी छापा टाकण्यात आला त्यावेळी पोलिसांना सदर ठिकाणी काहीच आक्षेपार्ह आढळून आले नाही. परंतु रात्री 2च्या सुमारास सदर बारमधील काम करणाऱ्या मुलींना काही पोलिसांच्या देखतच बारमधून बाहेर काढण्यात आलं असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. त्यामुळं आता या बारवर पोलीस आयुक्तांनीच छापा टाकल्यास काहीतरी हाती लागेल असं वाटतं. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महापालिकेच्या 23 मार्चला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नगरसेवक पद रद्द झालेले किणी दाम्पत्य आणि शकीला कुरेशी या तिघांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. मुंबऱ्यात राष्ट्रवादीचं वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी काँग्रेसनं ही रणनीती आखली आहे. त्यामुळे कालपर्यंत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले राजन किणे आणि अनिता किणे यांनी पक्षाच्या तिकिटावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर लोकशाही आघाडीच्या संख्याबळाचं गणित ठरणार असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपापल्या प्रभागात उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुंबऱ्यातील प्रभाग क्रमांक 57B, 59A-B आणि कळवा येथील प्रभाग क्रमांक 54A साठी ठाणे महापालिकेची पोटनिवडणूक होणार आहे. महापौर निवडणुकीत गैरहजर राहिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे, अनिता किणे आणि शकीला कुरेशी यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. मात्र ही कारवाई एवढ्यावरच न थांबता या तिघांना राष्ट्रवादीचे संजय भोईर यांच्यामुळे नगरसेवक पद गमवावं लागलं होतं. त्यामुळे काँग्रेसची नगरसेवकांची संख्या 18 वरून 15 वर आली होती. कळवा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश साळवे यांनी राजीनामा दिल्यामुळे तिथेही पोटनिवडणूक होणार आहे. किणे दाम्पत्य अपक्ष म्हणून उभे राहिल्यास निवडणूक जिंकणं कठीण जाणार असल्याचं काँग्रेसला ठाऊक आहे. तसंच योग्य उमेदवार न मिळाल्यास राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड लोकशाही आघाडीच्या नावानं आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता होती. त्यामुळे आधीच मुंबऱ्यात वर्चस्व कमी झालेली काँग्रेस हद्दपार होण्याची भीतीही सतावत होती. एकंदरीत मतांवर परिणाम होऊन हातची जागा निसटल या भीतीने काँग्रेसने पुन्हा त्यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली नसली तरी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचं राजन किणे यांनी सांगितलं. तर अजून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महापालिकेच्या विकास कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सन 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेली भ्रष्टाचार निर्मूलन समिती ही केवळ कागदावरच राहिली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 3 महिन्यातून एकदा या समितीची बैठक घेणं बंधनकारक असताना आजवरच्या 2 वर्षात या समितीची एकही बैठक झाली नसल्यानं ही समिती स्थापन तरी कशाला केली असा संतप्त सवाल ठाणेकर करीत आहेत. शीळ इमारत दुर्घटनेत 74 लोकांचे बळी गेल्यानंतर ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट चेहरा जगासमोर आला. काही पालिका अधिकाऱ्यांनी या बांधकामाला संरक्षण देण्यासाठी पैसे घेतले असल्याचंही या दुर्घटनेनंतर उघड झालं होतं. वास्तविकता पाहता ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार निर्मूलन समिती याआधी स्थापन झाली होती. मात्र शीळ प्रकरणात समितीचे काडीचंही अस्तित्व जाणवलं नाही. शासनाच्या निर्णयानुसार महापालिका स्तरावरील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन आयुक्त आर.ए. राजू यांनी 25 एप्रिल 2012 रोजी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त LR गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. महापालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांची काही तक्रार असल्यास ती स्वीकारून त्याच्यावर 90 दिवसांच्या आत निकाल देणं समितीकडून अपेक्षित आहे. तसंच 3 महिन्यातून एकदा या समितीची बैठक घेणं बंधनकारक आहे.
या हिशोबानं गेल्या 2 वर्षात समितीच्या 7 बैठका होणं अपेक्षित होतं, मात्र तशी एकही बैठक झाली नाही अशी माहिती ठाणे शहरातील दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून आपण केलेल्या विकास कामांची मतदारांना जाणीव आहे, त्यामुळे आपण खासदार म्हणून केलेल्या कामांवर निवडून येऊ असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे। वडिलांच्या नावावर राजकारणात नौखे असलेल्या तसंच सामाजिक राजकीय क्षेत्रात अजिबात सहभागी नसलेल्या व्यक्तीला शिवसेनेनं केवळ वडिलांच्या नावावर तिकीट दिलं आहे, मात्र मतदार हा प्रयत्न हाणून पाडतील असा दावा खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे। सेनेकडून उमेदवार सुशिक्षित असल्याचा प्रचार केला जात आहे, मात्र आपण देखील मेकॅनिकल इंजिनियर व MBA असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। केवळ तरुण आणि सुशिक्षित असून चालत नाही, तर त्याचबरोबर अनुभवी आणि सुसंस्कृत असण्याची अधिक गरज असते असा टोला परांजपे यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लगावला। निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात आलेल्यांना मतदार योग्य तो धडा शिकवतील। शिवसेनेचा उमेदवार मारझोड आणि हाणामारी यावर जास्त विश्वास ठेवत असल्यानं अशा सुशिक्षितपणाऐवजी आपल्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कारी उमेदवाराला मतदार मत देतील असा दावा त्यांनी केला आहे। शिवसेनेकडे मारहाण आणि हिंसाचाराशिवाय मतदारसंघाबाबत बोलण्यासाठी कोणतंही व्हिजन नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्यानं आणि आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचं परांजपे म्हणाले। ठाणे महापालिका क्षेत्रातील परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर शहाड येथील प्रकल्पात अशुद्ध पाणी उपसा करण्यासाठी 5 मार्चपासून कार्य सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे काम संपुष्टात येईपर्यंत प्रत्येक बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितली आहे। या कालावधीत ठाणे महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा मात्र सुरू राहणार आहे। शहरात उंचावर असलेल्या परिसरात इंदिरानगर, लोकमान्य नगर, श्रीनगर, समतानगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन इटर्निटी परिसरातील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे, तर बुधवारी कामासाठी बंद ठेवल्यानंतर ज्या भागाचा पाणी खंडित होणार आहे त्या भागामध्ये सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर आणि मुंब्रा या भागांचा समावेश आहे। तर घोडबंदर रोड, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, घोडबंदर आणि खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स या भागातील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे। तर त्यानंतर पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। यासाठी लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652025555। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।